नमस्कार, मी ऋतुजा। ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरतीच नक्की संपर्क करा। आता बातमी आहे रायगड जिल्ह्यामधली, पालकमंत्री पदाच्या संदर्भातली। रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा हा काही केल्यास सुटत नाहीये। महाराष्ट्र शासनाच्या नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना खातेवाटप झाल्यानंतर 2 दिवसात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जाहीर केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली होती। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी महिला व बालविकास मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि रोजगार हमी फलोत्पादन मंत्री तथा शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यामध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेला जवळपास 15 दिवस झालेत, तरी सुद्धा अजूनही रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही। शिवसेनेचे नेते भरत गोगावले आणि श्रीवर्धनच्या आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या आदिती तटकरे हे 2 मंत्री पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये छुपा संघर्ष सुरू आहे, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रायगडचाच आमदार पालकमंत्री असेल असं बोललं जातंय। भरत गोगावले यांचं नाव आघाडीवरती असलं तरी सुद्धा तटकरे सुद्धा तितक्याच आग्रही आहेत आणि ह्या रस्सीखेचीमुळे रायगड जिल्ह्यातील समस्यांकडे दुर्लक्ष होतंय। प्रचंड बहुमतानं निवडून आलेले सरकार अजूनही हा तिढा सोडवू शकलेलं नाहीये। आता आपण पालकमंत्र्यांसंबंधात थोडीशी माहिती घेऊयात। पालकमंत्र्यांची नेमकी काय मतं असतात, त्यांना कुठली कामं करायची असतात, विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात, हे सगळं काही आपण आता जाणून घेऊयात। पालकमंत्री हा भारतातील कॅबिनेट स्तरावरील मंत्री असतो, जो राज्य सरकारद्वारे राज्यातील विशिष्ट जिल्ह्याच्या विकासावरती देखरेख करण्यासाठी नियुक्त केला जातो। पालकमंत्री जिल्ह्यातील विविध राज्य सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवरती देखरेख करत असतात आणि जिल्ह्याचं प्रशासन कार्यक्षमतेनं कार्यरत आहे ह्याची खात्री करतात। हे पद सामान्यतः सत्ताधारी पक्षातील एका वरिष्ठ राजकारण्याकडे असतं, जे केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये संपर्क साधण्याचं काम करतात। जिल्ह्याला त्याच्या विकास उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक संसाधनं आणि पाठिंबा मिळतो ह्याची खात्री करतात। हे पद धारण करणारी व्यक्ती सामान्यतः विधानसभेचा निवडून आलेला आमदार किंवा कॅबिनेट मंत्री असतो, जो त्या जिल्ह्याच्या विकासाकडे मंत्र्यांचं वैयक्तिक लक्ष वेधण्यासाठी नियुक्त केला जात असतो। जर एखाद्या जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व नसेल तर त्या जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून बाहेरील व्यक्तीची नियुक्ती करता येते। एक मंत्री अनेक जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून काम करू शकतो। आता आपण जाणून घेऊयात पालकमंत्री पदाची भूमिका आणि जबाबदाऱ्या काय असतात। पालकमंत्री म्हणजे भारतातील राज्य सरकारमधील नियुक्त आमदार, ज्याला विशिष्ट जिल्ह्याच्या विकासावर देखरेख करण्याची जबाबदारी सोपवलेली असते। पालकमंत्र्याची भूमिका म्हणजे जिल्ह्याकडे वैयक्तिक लक्ष आणि पाठिंबा देणं, स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत काम करणं। पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष सुद्धा असतात। ग्रामपंचायत, स्थानिक सरकारी संस्था आणि नगरपालिका यांच्यातील समान हिताच्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करण्यास जबाबदार असतात, जसं की पायाभूत सुविधा विकास, संसाधन वाटप आणि पर्यावरण संरक्षण। DPCची नेमकी भूमिका आणि जबाबदाऱ्या राज्यानुसार बदलू शकतात। काही राज्यांचं नेतृत्व निवडून आलेल्या प्रतिनिधींकडे असतं, तर काहींचं नेतृत्व प्रशासकीय अधिकारी करत असतात। पालकमंत्र्यांवरती विविध समस्यांवर उपायाचे समन्वय साधण्याची जबाबदारी सुद्धा असते, ज्यामध्ये महामार्ग, विमानतळ, औद्योगिक क्षेत्र, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि पाणी पुरवठा तसंच सांडपाणी प्रक्रिया यासारख्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पांसाठी जमीन संपादन सुलभ करणे आणि कचरा विल्हेवाट लावणं हेही समाविष्ट आहे। जिल्ह्यातील सर्व स्थानिक नागरी संस्थांच्या संयुक्त बजेटचं निरीक्षण करण्याचं काम सुद्धा त्यांना सोपवण्यात आलेलं असतं। त्यांच्याकडनं एक सामान्य मसुदा अर्थसंकल्प मंजूर होण्याची आणि त्याच्या अंमलबजावणीचा तिमाही आढावा घेण्याचं सुद्धा काम असतं। विविध योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मंजूर केलेल्या निधीची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात पालकमंत्री देखील महत्त्वाची भूमिका बजावतात। पालकमंत्र्यांकडे राजकीय नेते किंवा पक्षाला जिल्ह्यावर त्यांचे नियंत्रण वाढवण्याचा एक मार्ग म्हणून पाहिलं जातं, कारण मंत्री नागरिकांच्या जवळ असतात आणि त्यांच्याशी थेट संवादही साधू शकतात। तर ही सगळी कामं पालकमंत्री पदाची असतात, पण भरघोस मतांनी निवडून आलेलं सरकार रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही काही सोडवू शकलेलं नाहीये आणि ही खेदाची बाब म्हणावी लागेल।